सर्व अभियोग्यताधारकांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र। मित्रांनो, आज सकाळी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये एक सर्वांना आनंदाची बातमी दिली होती। त्यामध्ये असं म्हटलं होतं की आपल्याला 28 डिसेंबरला जाहिराती शो होतील आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रिफरन्स जनरेट करायला मिळेल आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आपणाला देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्याला जॉईनिंग मिळणार आहेत। याच्यामध्ये नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येणार नाहीत, तर ज्यांना नियुक्ती आदेश प्राप्त होतील अशा ठराविक अभियोग्यताधारकांना दिल्लीमध्ये जाऊन ते निवेदनपत्र, त्यांचे नियुक्ती आदेश त्यांना स्वीकारावे लागणार आहेत। तर मित्रांनो, एक धक्कादायक बातमी तुम्हाला सांगू इच्छित आहे। सकाळच्या बातमीचा जो आनंदाचा विषय होता त्याच्यावरती दुपारी विरजण पडण्याचं काम होत आहे। ते कारण त्याचं असं की मित्रांनो, काही प्रवर्गाला जागा कमी आहेत, काही संघटनांची अशी मागणी आहे, किंवा तुम्ही पाहिलं असेल की 2024मध्ये थर्ड टेट घेण्याचं आयोजन करण्यात येत आहे, अशी बातमीसुद्धा, मेसेजसुद्धा आपल्याला व्हायरल होताना पाहिला असेल। आणि याचा संदर्भ घेऊन ज्या अभियोग्यताधारकांना कमी मार्क्स मिळालेले आहेत अशा अभियोग्यताधारकांनी प्रवर्गाला मिळणाऱ्या कमी जागा याचा संदर्भ घेऊन अनेक प्रकारे चुकीच्या मागण्या करत आहेत। अशा मागण्या केल्याने काय होईल आणि काय परिणाम होऊ शकतो ते 2 शब्दामध्ये समजून घ्या मित्रांनो, काही जिल्हा परिषदांना असे निवेदन प्राप्त झालेले आहेत की 10% पदभरती कपातीच्या ऐवजी 50% पदभरतीची कपात करण्यात यावी। आणि ही ऑथेंटिक माहिती आहे। आणि यामुळे जर का खरोखरच जर शालेय शिक्षण विभागाने जर अशा प्रकारे जर 50% पदभरतीची कपात जर केली तर येऊन जागा येणार किती, आणि सगळ्यात मोठी ही धोक्याची घंटा असणार आहे मित्रांनो। यामुळं असं होईल की जे काही मेरिट आहे ते तर जास्त लागणारच आहे, आणि यामुळं जे अभियोग्यताधारक नैराश्यामध्ये आहेत, ज्यांना खूप या भरती प्रक्रियेचं डिप्रेशन येत आहे, त्यांना चांगले मार्क आहेत आणि ते अशा प्रतीक्षेमध्ये आहेत की थोड्याच दिवसामध्ये आपल्याला जॉईनिंग मिळणार आहे। आणि एकीकडे ही बाब असतानाच अचानकपणे काही अभियोग्यताधारक चुकीची मागणी करताय आणि असं म्हणत आहेत की डायरेक्ट 50% पदभरती कपात करण्यात यावी। हे कितपत योग्य आहे? अगोदरच आपल्या असणाऱ्या आयुक्तांनी 10% पदभरती कपात करून जाहिराती अपलोड करण्यास सांगितलेल्या आहेत। त्यामुळं सर्वच प्रवर्गांवरती अन्याय होणार आहे। सर्व प्रवर्गाच्या 10% जागा कपात होतील। एकीकडून त्या जागा कपात होत आहेत तोपर्यंतच दुसरीकडे जर पाहिलं तर काही अभियोग्यताधारकांनी अशी चुकीचे निवेदनं काही जिल्हा परिषदांना दिलेले आहेत। मित्रांनो, जर या संकटातून जर तुम्हाला वाचायचं असेल तर याच्यावरती मी तुम्हाला एक उपाययोजना सांगत आहे। तत्काळपणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्या टेलिग्रामच्या लिंकला जॉईन करा। त्याला जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक निवेदन पाहायला मिळेल आणि त्या निवेदनामध्ये पूर्ण ड्राफ्ट दिलेला असेल की अशा प्रकारे तुम्ही तुमच्या असलेल्या जिल्हा परिषदांना निवेदनं द्या आणि त्या निवेदनामध्ये 70% जी पदभरती होत आहे ती 70% पदभरती कंटिन्यू करा, त्यामध्ये एकही जागा कपात करू नये अशी निवेदनाचं आपण टाईप केलेलं आहे आणि ते निवेदन तुम्हाला तुमच्या सर्व जिल्हा परिषदांमध्ये नेऊन द्यायचं आहे। मित्रांनो, अनेक प्रकारे तुम्ही अनेक समस्यांना तोंड देत आलेला आहात, अनेक निर्णय चुकीचे झालेले आहेत, परंतु इथपर्यंत पदभरती येत असताना हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो घास काही असणाऱ्या अभियोग्यताधारकांना हिरावून न्यायचा आहे। मला नाही तर कुणालाच नाही या अशा वाईट भावनेतून काही अभियोग्यताधारक जागा कपातीची मागणी करत आहेत। मित्रांनो, त्या निवेदनामध्ये काय उल्लेख करता येईल आपल्याला, तर ते निवेदन तुम्हाला सुरुवातीला शालेय शिक्षण समिती असते,
शालेय शिक्षण समितीची जी बॉडी असते त्या बॉडीमार्फत तुम्ही निवेदन देऊ शकता. त्यानंतर सरपंचाचं जे काही लेटर पॅड असतं त्या लेटरवरती तुम्ही निवेदन देऊ शकता. त्यानंतर पंचायत समितीचे सभापती असतील, त्यानंतर काही मेंबर असतील, त्यानंतर जे काही तुमचे लोकप्रतिनिधी असतील, इव्हन त्याच्यामध्ये नगरसेवक असतील यांच्यामार्फत, त्यानंतर जे काही उच्च लोकप्रतिनिधी असतील ज्याच्यामध्ये आमदार महोदय असतील, त्यानंतर खासदार असतील, यांच्यामार्फत जर तुम्ही तात्काळ निवेदनं जर दिले तर या असलेल्या भरती प्रक्रियेला जो काही जण जाणीवपूर्वक खोडा आणण्याचा प्रयत्न करत आहेत तो खोडा येणार नाही. आणि ही बाबच किती दिवसाची असणार आहे तर बघा, आज 25 तारीख आहे, म्हणजे 26, 27 आणि 28 2 दिवसात मित्रांनो तुम्हाला उद्याच्याच 1 दिवसामध्ये तुम्हाला हे निवेदन तुमच्या जिल्हा परिषदांना द्यावं लागेल. मी असं इच्छित नाही किंवा मी तुम्हाला असं 100% म्हणणारही नाही की डायरेक्ट 50% जागा कपात होत आहे. तर असं नाही मित्रांनो, मला सांगायचंही आहे स्पष्टपणे आणि नीट ऐका. 50% पदभरती कपातीची निवेदनं जिल्हा परिषदांना देण्यात येत आहेत. आणि जर ऐन वेळेला जागा अपलोड करण्याच्या वेळेला जर 50% पदभरती कपात करण्यात आली तर तुम्ही त्याच्यावरती नंतर काहीच करू शकत नाहीत. म्हणून मित्रांनो, माझं सर्व अभियोग्यताधारकांना कळकळीचं आव्हान आहे, जे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकला, टेलिग्राम लिंकला जॉईन करा. तिथं जे काही ड्राफ्ट असन, तुम्हाला टाईप केलेलं निवेदन असन, ते निवेदनाची कॉपी काढा. ती कॉपी केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही शक्य होईल, उद्याचाच 1 दिवस मित्रांनो मध्ये आहे, उद्याच्या उद्या काही असणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये जाऊन तुम्ही स्वतः निवेदनं द्यायची आहेत. जर असं केलं नाही तर याचा दुष्परिणाम होऊ शकतो. आपल्याला असं नाही म्हणायचं की होणारच आहे म्हणून, परंतु जर ऐन वेळेला जर असा परिणाम झाला आणि ऐन वेळेला जर एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये जर 400 जागा येणार असतील आणि जर त्याच्यामध्ये जर कपात झाली आणि त्या ठिकाणी जर 200 जागा जर आल्या तर त्यामध्ये तुम्हाला नंतर कुठलाही आक्षेप घेता येणार नाही, आंदोलनं करता येणार नाहीत किंवा त्याच्यावरती काही उपाययोजनाही करता येणार नाही. म्हणून मित्रांनो, माझी तुम्हाला तात्काळ विनंती आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं निवेदन तुम्हाला व्हॉटएव्हर ज्यांच्या मार्फत जे काही लोकप्रतिनिधी सापडतील त्यांच्या मार्फत ते निवेदन तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदांना उद्याच द्यायचं आहे. आणि सर्व जिल्हा परिषदांमध्ये जर हे निवेदनं गेली तर 100% जे काही 70% पदभरतीची जाहिरात अपलोड होणार आहे त्याच्यामध्ये कुठेही खोडा येणार नाही आहे. तर मित्रांनो, परत एकदा तुम्ही ते निवेदन जिल्हा परिषदांना द्यावी असे माझी तुम्हाला वैयक्तिकपणे विनंती आहे. आणि सर्व जे काही असतील त्यांच्या मार्फत तुम्ही हे प्रयत्न करा आणि जेणेकरून जे काही अभियोग्यताधारक भरती प्रक्रियेची आस लावून बसलेले आहेत त्यांना सर्वांना न्याय मिळेल. थँक्यू.